मला वाटलं नव्हतं माझं एक करिअर होईल म्हणून. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला मला. बोललो होतो फक्त 7 मिनिट, 7 मिनिटामध्ये 1 लाख रुपये मिळाले. मला सांगा किती पगार पडला. तुमचा हा अमूल्य वेळ आहे. आणि एक गोष्ट सांगतो, जगामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला तुमची आई माफ करेल, तुमचे वडील माफ करतील, तुमचा समाज तुम्हाला माफ करेल, पण आयुष्यामध्ये घालवलेली वेळ, ती वेळ आपल्याला कधीच माफ करत नसते. म्हणून वेळेचं महत्व जाणून घ्या. योग्य वेळेला योग्य. सरांनी मग समारोप करत असताना असं सांगितलं की आयुष्याचे ही 5 वर्ष मजा करा, उरलेले 30 वर्ष सजा. आणि आयुष्याचे हे 5 वर्ष सजा स्वतःला भोगा, उरलेले 30 वर्ष मजा. पण आम्हाला काय, जे कमी आहे तेवढा एन्जॉयमेंट. मला काय काय म्हणतात, काय फिरतो राहतो ह्या गावात त्या गावाला, मोकार ओळख नाही पळक नाही, इकडे जायचं तिकडे जायचं, मस्त जगायचं, जिने काय हे 4 दिन बाकी आहे, मोकार दिन. मग काय तुला काय कळत नाही, काय नाही, मस्त धोतर घालतो फिरतो बोंबलत, ओळख नाही पळक नाही, तुला काय अक्कल. म्हणतो खरे भाऊ मला अक्कल नाही, तूच लय शान आहे. अहो करा. मला वाटलं नव्हतं माझं एक करिअर होईल म्हणून. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला मला. बोललो होतो फक्त 7 मिनिट, 7 मिनिटामध्ये 1 लाख रुपये मिळाले. मला सांगा किती पगार पडला. करा. करिअर करता आलं पाहिजे. आज बोलणाऱ्याला किंमत आहे. बोलणाऱ्याला, अहो गावामधलं साधं बोलणार असतं, ए पत्रवळ्या उचला पत्रवळ्या, असतं का नाही गावामध्ये. पण लग्नामध्ये वर बापाला जेवढा मान नसते तेवढा त्याला, भाऊ तुम्ही द्या की तेवढी सूचना, भाऊ तुम्ही द्या की तेवढी सूचना. मग ते लगेच म्हणतोय हा, आणि इकडं माईक. साधीच गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल याचा संदर्भ काय, साधीच गोष्ट आहे. पण बोलणाऱ्याला जगताच्या पाठीवर सगळीकडे मान आहे, सन्मान आहे. बोला. आमचे पोरं बोलतच नाहीत. खालून बोलायला लय परफेक्ट. इकडे ये म्हणलं की नाही, नाही सगळ्या मित्रांना सांगणे, व्यक्त व्हायला शिका. आपल्या काय होईल, चुकलं तर चुकलं. ते भाषणामध्ये पॅराग्राफ असतात. मी आधी पाठ करून भाषण करायचो लहानपणी 7वी 8वीला असताना. कुठला पॅराग्राफ कुठं आहे हे फक्त मलाच माहिती, समोरच्याला काय माहिती. हुकलं तर हुकलं, घ्यायचं उडून, टेन्शन नाही घ्यायचं. फक्त कॉन्फिडन्स असला पाहिजे. म्हणजे माझ्या मित्राची प्रेयसी माझ्या मित्राला असं म्हणली की तू माझ्यासोबत लग्न कर, तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवी, डायरेक्ट स्वर्ग. तिला बनवता तर वरण भात सुद्धा येत नाही, पण कॉन्फिडन्स बघा ना तिचा. असा पाहिजे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. पण ते कॉन्फिडन्स पण व्यक्त होत असताना जरा व्यवस्थित करा. फाडून टाकील, फाडून टाकाय तू काय ब्लेड आहे का, व्यवस्थित एकदम. मला त्यांचा तर लय राग येतो. ते भांडणं लागले ना, त्याला वडणारे असावं. मग तर ते म्हणते अरे लय बघितलेत तू यासारखे. मग ह्याच्याकडे कशाला बघतो, जा ना दुसरीकडे. लय म्हणजे असं ओर एक नसलं पाहिजे. मी एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रेम करा, खरंच करा, मनसोक्त करा, पण लिमिटमध्ये करा. आता तरुण आहेत आपण, त्याच्यावर बोललं पाहिजे. कवी माणूस आहे मी, त्याच्यावर नाही बोललो तर मग पुन्हा माझ्या कवितेवर अन्याय होईल. तो बोललं पाहिजे. प्रेम करा, पण सांगायचंय काय, आज अर्धी तरुणाई बर्बाद झाली प्रेमामुळे. आणि पुन्हा गाण्याच्या मुद्द्यावर येतो. तरुणांच्या ओठावरील गीत सांगा. मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पोरगा प्रेमात पडलं की गाणं वाजतंय, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, मेरी आशिकी अब तुम ही हो. एकटच मेरा चैन, त्याला त्याच्या समोर कुणी आलं तर त्यालाच म्हणते तुम्ही हो. आणि जसं ब्रेकअप झालं, हे डोंगराने अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. गाणे लय डेंजर हो. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट काय तर ते गाणं, लय जवळचं गाणं. गाणे काही निघाले काही. मला त्या गाण्याचा आजूकी हसू येतं. शांताबाई नावाचं आहे ना, चक्कर अन्ना करा, चक्कर अन्ना करा, काय शब्द, 4च शब्द आहे त्याच्यात. टुई शांताबाई. तुमच्या इकडलं माहित नाही, पण अवधूत सर, माझ्या गावातली शांताबाई नावाची बाई 1 महिना घराच्या बाहेर नव्हती. ती घराच्या बाहेर गेली की सगळे पोरं शांताबाई. ते आले कुठून बरं. हे गाण्याचा इतिहास वाचा, इतिहास वाचा. ज्यानं गाणं लिहिलं त्याच्या पोरीला झोप येत नव्हती, म्हणून त्यानं त्याच्या मुलीला मांडीवर घेतलं. त्याला अंगाई येत नव्हती. आता अंगाई गीत गाण्याचा प्रकार महिलांकडं. स्वप्नांचा झुला ताना झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला,
दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. वा, तुला नाही करा आवडली अंगाई का झोपला? वाजव टाळी. जमतंय ना गायला आपल्याला. त्याला अंगाई गीत येत नव्हतं म्हणून त्याच्या मुलीला झोपवण्यासाठी तो त्याला मातीला मांडीवर घ्यायचा आणि त्याच्या बहिणीचं म्हणजे हिच्या आत्याचं नाव होतं शांताबाई आणि तो थोपवटत असताना म्हणायचा शांताबाई शांताबाई शांताबाई. मग ती करती काय? चक्रा मारती नकरा करती शांत. आणि त्याचं गाणं झालं आणि ते इतकं सुपरहिट झालं गाणं शांताबाई, सगळा धिंगाणा.